डोंगरी मेट्रो कारशेड रद्द करून टाकू, मुख्यमंत्री फडणवीसांनी मीरा भाईंदरमध्ये बोलताना हे आश्वासन दिलंय। मीरा भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर संकल्प सभा संपन्न झाली आहे। कारशेड करायचं तर ती झाडं कापावी लागतील, आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास करायचा नाही आणि म्हणून मी नागपूरलाच या संदर्भात बैठक घेतली होती। आज जाहीरपणे सांगतो, निवडणूक झाली, आचारसंहिता संपली, पहिलं काम डोंगरीचं कारशेड आम्ही रद्द करून टाकू, त्या ठिकाणी कारशेड आम्ही करणार नाही। अंबरनाथ प्रकरणामुळे भाजपचं ढोंग उघड झालंय। अंबरनाथ काँग्रेसमधील नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला गेला। काँग्रेसच्या नगरसेवकांवर भाजपाची ससाण्यासारखी झेप असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। भारतीय जनता पक्ष हा किती बनचुका आणि ढोंगी आहे हे अंबरनाथ प्रकरणात पुन्हा दिसतं। पण काँग्रेसनं उमेदवारांना, त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करताच रवींद्र चव्हाण भाजपचे प्रांताध्यक्ष आहे, त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घातली, जे राज ठाकरे म्हणाले तेच झडप घातली। भारतीय जनता पार्टीला ढोंगी म्हणण्याची पात्रता संजय राऊत यांची नाही, ज्यांचा अख्खा पक्षच ढोंगीपणावर अवलंबून आहे। वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती, तेव्हा ती वैचारिक तत्वावर आधारित, हिंदुत्वावर आधारित शिवसेना होती। परंतु उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिवसेना उभाटा गटाला ढोंगीपणाचा कळस चढवलेला आहे। अशा पद्धतीचा ढोंगीपणा महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी कोणी केला नाही। आता ढोंगीपणा काय, तर तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला। तर आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत, संजय राऊतांनी फडणवीस यांच्यावर हा पलटवार केलाय। तुम्ही डबल सर्टिफाईड लुटारू आहात, उद्धव ठाकरेंकडून मुंबईची लूट होतीये, असा आरोप मात्र नवनाथ बन यांनी लगावलाय। आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय, त्यांना विचारा का राहताय। आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो, बरं का। आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली, शहीद झाली, म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस। आता तुम्ही तरुण आहात, अजून नागपूरचा काय विकास केला, लोक तुम्हाला दारातून हाकलून देतात, मी बघितलं काय। तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर आहात, आम्ही सुद्धा डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत, बरं का। तुम्ही डबल सर्टिफाईड लुटारू आहात। ज्या पद्धतीने मुंबईची लूट केली आहे, ही मुंबईची लूट महाराष्ट्राने बघितलंय। मुंबईला खाईमध्ये लोटण्याचं काम कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाने केलं, हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं। 25 वर्ष महापालिकेमध्ये तुमची सत्ता होती, कोट्यावधी रुपयाचा मलिदा लाटण्याचं काम केलं। तुमचे 2-2 घरं झाले, तुमचे 4-4 घरं झाले, मातोश्री 2 उभी राहिली, पण सर्वसामान्य मुंबईकरांना एक घर देऊ शकला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।